श्री स्वामी समर्थ। अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहा जे लोक स्वार्थासाठी नाती जोडतात। त्यांना फक्त माहिती आहे की तुमच्यापासून काम कसे करून घ्यायचं आहे। तुम्ही अशी एक व्यक्ती निवडा जे तुमच्यावर प्रेम करते ना तुम्ही त्यांच्यावर करता। मग आयुष्यात तुम्ही आनंदी राहाल। असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। आनंद हा बाहेरून मिळालेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो। आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे। जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टाची साथ मिळेल। धैर्य आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल। संकटातूनच संधीचा जन्म होतो। आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत बनवत असते। आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे। गेल्या कालाचा चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलाकडे पाऊल टाका। एका व्यक्तीने बांबूचे रोप लावले होते, पण ते 5 वर्ष अजिबात वाढले नाही। पण 5व्या वर्षी ते काही आठवड्यातच खूप उंच झाले। त्या व्यक्तीला संतांनी समजावले की बांबू 5 वर्ष स्वतःची मुळे मजबूत करत होता। आयुष्यात संघर्ष येतो तेव्हा निराश न होता बांबूच्या मुळाप्रमाणे आपली तयारी मजबूत करावी। यश नक्की मिळते। यशासाठी धीर धरा आणि संकटाच्या काळात स्वतःला सक्षम बनवा। अनेक वेळा आपण सत्य जाणून न घेता कोणत्याही व्यक्तीविषयी आपले मत तयार करून घेतो। हे अनेकदा चुकीचेही ठरते। यामुळे आपल्याला नुकसानही सहन करावे लागते आणि अपमानालाही सामोरं जावं लागते। यामुळे कोणत्याही व्यक्तीविषयी संपूर्ण खात्री पटल्याशिवाय ठराविक मत निश्चित करू नये। प्रत्येक व्यक्तींच्या जीवनात काही समस्या असतात। काही लोकांना या समस्याचा सामना करावा लागतो तर काही लोक त्यावर नाराज होतात। बऱ्याच वेळा आपण समस्या सोडवण्यापासून पळण्याचा प्रयत्न करतो। आज आम्ही तुम्हाला भगवान बुद्धाशी संबंधित खरी कहाणी सांगत आहोत। हे ऐकून आपण देखील समस्येचा मार्ग शोधू शकता। संकटातून बाहेर कसं पडायचं हे या कथेच्या माध्यमातून आज तुम्हाला मार्ग मिळू शकतो। कुठेही स्किप न करता हा संदेश पूर्ण ऐका। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व समस्या दूर होतील। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा। बाजूला असलेलं बेल आयकॉन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। एकदा भगवान बुद्ध आपल्या एका शिष्यासह दाट जंगलात जात होते। बरेच दिवस चालल्यानंतर दोघेही झाडाखाली बसले व विश्रांती घेऊ लागले। थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी शिष्याला सांगितले की बाळा, मला खूप तहान लागली आहे। जर तुम्हाला कुठेतरी पाणी मिळालं तर घेऊन या। भगवान बुद्धांचे बोलणे ऐकून शिष्याने म्हटले की मलाही तहान लागली आहे। मी पाणी बघतो कुठे आहे का आणि पाणी घेऊन येतो। शिष्य काही अंतर गेल्यानंतर त्याला डोंगराच्या धबधब्यातून पाण्याचा आवाज ऐकू आला। शिष्य त्याच दिशेने पाण्याच्या शोधात गेला आणि काही काळानंतर त्याला पाण्याचा तलाव दिसला। पण त्या तलावामध्ये काही प्राणी होते, ते धावत होते, त्यामुळे संपूर्ण पाणी घाण झाले होते। शिष्याने विचार केला की एवढं घाण पाणी मी कसं नेऊ। शिष्य पाणी न घेता परत आला। शिष्याने भगवान बुद्धांना सांगितले की तलावाचे पाणी शुद्ध नाही, खूप घाण आहे। शिष्य म्हणाला, मी नदीकाठच्या पाण्यातून पाणी आणतो। बुद्धांनी त्याच तलावातील पाणी आणण्यास सांगितले। शिष्य पुन्हा रिकाम्या हाताने परतला। बुद्धांनी पुन्हा शिष्याला तिसऱ्यांदा पाठवले। त्यावेळी तलावाचे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ झाले होते। मग त्यांनी ते पाणी घेतलं। तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की बाळा, आपल्या मनाची ही स्थिती अशीच काही आहे। जीवनाच्या शर्यतीत आपल्याला त्रासांपासून दूर पडायचं असते, पण जर कोणी शांत मनाने विचार केला तर चिखल काही वेळानंतर पाण्यामध्ये खाली जातो। या कथेचा अर्थ असा आहे की एखाद्याने आयुष्यातील अडचणीमुळे अडचणीत न जाता संयम आणि संयमाने कार्य केले पाहिजे। शांत मनाने विचार केला की प्रत्येक संकटात आपल्याला मार्ग मिळतो आणि त्या संकटातून आपण आरामात बाहेर निघतो। स्वामी महाराज म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेव। स्वतःतले चांगले गुण ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवायचा व ते जोपासण्यासाठी प्रयत्न करायचा। सतत तक्रारीचा सूर न लावता
परिस्थितीतून काय मार्ग काढता येईल याचा विचार करायचा. आवडीची गोष्ट करण्यासाठी अपयशाची भीती न बाळगता नियोजनबद्ध धाडस करायचं. स्वामी म्हणतात, भोवतालचे जग बदललेले नाही तरीही जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायचा. सतत स्वतःवर शंका न घेता स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून योग्य मार्गदर्शनाने त्या वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा. सकारात्मक कृती करण्यासाठी सकारात्मक दृष्टी असणं आवश्यक आहे. एका छोट्याशा सकारात्मक विचारांमुळे तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकतो. आपण आपल्या विचारांशी बनलेलो असतो, तेव्हा तुम्ही काय विचार करता याची काळजी घ्या. शब्द हे दुय्यम असतात, विचार जिवंत राहतात, ते दूरवर प्रवास करतात. नकारात्मक परिस्थितीला नेहमी सकारात्मक परिस्थितीत बदलायचा प्रयत्न करा. नेहमी सकारात्मक चांगले विचार करा, म्हणजे तुमच्या आयुष्यात जे तुम्ही स्वप्न बघताय ते स्वप्न साकार करण्यासाठी चांगले विचार असणं गरजेचं आहे. जसे तुम्ही विचार करता त्याचप्रमाणे तुमचं आयुष्य घडते. तुम्ही सकारात्मक विचार करा, तुमचं आयुष्य सुंदर आनंदी होईल. आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांचे सर्व स्वप्न पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि येणारे सर्व दिवस तुमचे आनंदात, सुखात, समृद्धीत जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.